पत्रकारांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू, मंत्री चंद्रकांत दादा पाटील. पत्रकारांसाठी संरक्षण आणि सवलती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असून लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत अर्थ विभागाचे अधिकारी आणि यांच्यासोबतही बैठक होईल. प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांची ट्रस्ट निर्माण करून पत्रकार सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय. त्यासाठी आर्थिक तरतूद करू असं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. ते पुढे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा खरा स्तंभ आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद यात्रा प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी नागपूर येथून 28 जुलै रोजी निघाली. संवाद यात्रा आज मुंबईमध्ये दाखल झाली. तिचा समारोप यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रत्येक ग्रामपंचायतीने 5,000 रुपयांची वार्षिक तरतूद ग्रामपंचायत अर्थसंकल्पात करण्यासाठी आपण निर्देश देणार असं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. यावेळेस बोलताना माजी मंत्री आणि आमदार पंकजाताई मुंडे म्हणाल्या, पत्रकार हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. माध्यमांची क्रांती बघणारी आपली पिढी आहे. आपल्या मागण्यांना न्याय मिळण्यासाठी मी पूर्णतः प्रयत्न करून आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहीन असं सांगून प्रिंट मीडिया संघर्षात इलेक्ट्रॉनिक मीडिया स्पर्धेत आहे. यात्रा ही मुंडेंनाच जमते असेही सांगून लोकनेते माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी दबंग पत्रकार पुरस्कार देण्याची घोषणा त्यांनी केली. आपल्या प्रस्ताविकात प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी बहिष्कृत भारत आणि मुकनायक ही 2 वर्तमानपत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आणि त्याचमुळे ही संवाद यात्रा दीक्षाभूमी नागपूर येथून निघाली असंही सांगितलं. राजमुद्रेतील एक स्तंभ दिसत नाही आणि तोच लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं नमूद केलं. सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तेव्हा त्याला पत्रकार आठवतो, तर राजकारण्यांना देखील तोच आठवतो आणि सर्वांनाच आठवतो. पत्रकारांना काहीच अडचण नसते ही भावना सर्वांची आहे. सरकार ही व्यवस्था आहे म्हणून त्यांनी पत्रकार यांच्याकडे पाहावं असं आवाहन त्यांनी केलंय. आपल्या मागण्यांचं निवेदन देताना या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. 28 जिल्ह्यांमधून 180 तालुक्यातून 4,000 किलोमीटर ही यात्रा फिरत असताना 200हून अधिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, मीडिया, माध्यम यांनी पाठिंबा दिलाय. प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी आभारही मानलेत. यावेळेस प्रदेश कार्यकारिणी आणि राज्यभरातून आलेले 1200 पत्रकार हे उपस्थित राहिले. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अर्जुन कदम. विद्यार्थी परिषदेचा एक ऍक्टिव्हिस्ट आणि तोही मांडवाकडून गेलेला नाही. 13 वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं. ती परंपरा आहे आमच्याकडे की काही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं आणि संघटना सांगेल ती कामं करत जायची आणि तिथून संघटना वाढवायची. 13 वर्ष मी सोडलं होतं. त्यामुळे माझ्याकडे 1 जिल्हा, 3 जिल्हे, मग 1 राज्य, मग 3 राज्य, शेवटी मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो. आणि त्यामुळे काय मांडतायत, काय चाललंय याच्याकडे माझं लक्ष होतं. त्यामुळेच संजय भोकरे म्हणाले की रोजचं काय चाललंय हे पाहताय, हे चांगलं आहे, परंतु संकलन जेव्हा होईल, समारोप जेव्हा होईल त्यावेळेला जर तू आलास तर खूप जिवंत अनुभव ऐकायला मिळतील. आणि वसंतराव मुंडेंच्या भाषणामधून ते जाणवलं की माणूस प्रत्यक्ष बाहेर पडला तर त्याला थेरॉटिकल भाषण करावं लागत नाही, ते मग प्रॅक्टिकल भाषण होतं. त्याची तयारी, त्याचं लिखाण करावं लागत नाही. तसंच वसंतराव मुंडेंच्या बोलण्यातून जाणवलं. तर अशा या पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने आपल्या सगळ्यांचे बुजुर्ग म्हटल्यानंतर माझं एवढं वय झालंय का, बुजुर्ग याचा अर्थ असतो की बा आम्ही सगळे त्यांना मान देतो. अशा आपल्या सगळ्यांचे बुजुर्ग संजयजी भोकरे उपस्थित आहेत. आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष वसंत मुंडेजी आहेत. राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे आहेत. प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथजी जाधव आहेत. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयसजी भगवान आहेत.
माझ्या नावाचे पण कुठले अध्यक्ष आहेत तुमच्याकडे? चंद्रकांत पाटील नावाचे अध्यक्ष? हा ते माहिती आहे मला, तेच माहिती. परंतु आणखी नवीन कोणी आहे? काल परवा आपण अजितदादांच्या बैठकीत भेटलो. कृष्णा चौगुले उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे, सचिव सुरेश पाटील, शहराध्यक्ष प्रमोद वनगुत्ते, खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. परंतु जसं मंगलप्रभाजींना जायचं होतं, कारण महानगरपालिकेत बहुतेक त्यांना पोचायचं होतं, काही मिटिंग होत्या, तसं माझ्याकडे मी महसूल मंत्री असतानापासून मी अर्धन्यायिक म्हणजे कौशल ज्युडिशरी आहे की ज्याच्यासमोर केसेस चालतात. आता ह्या महसूल मंत्री म्हणून जेवढ्या चालायच्या, म्हणजे लिटरली आठवड्यातून 50 मला चालवा लागायच्या, तेवढ्या आता नाहीत. शिक्षण विभागात वस्तुदेव एवढ्या नसतात, पण असतात. तर त्या 9 सुनावण्या आता आहेत, ज्या पूर्ण करून मला बरेच दिवस ग्रंथालयाचे पुरस्कार राहिले होते, 3-4 वर्ष बहुतेक जास्त कोविडपासून, ते आज आहेत एसएनडीटी. असं 2 व्यवधान आहेत. राज्यपालांना सुद्धा त्या वेळेला ज्या कंप्लेंट येतात त्याच्या सुनावण्या घ्यायला त्यांना वेळ नसतो, तर ते मंत्र्यांना अलॉट करतात. त्यात 9 व्यतिरिक्त 4 राज्यपालांच्या, आणि त्यामुळे मी सगळा वेळ कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. परंतु खूप समस्या मी आधी समजून घेतल्या, खूप समस्या वसंतराव मुंडेंच्या बोलण्यातून आल्या. त्यामुळे माझं त्याच्यावरचं म्हणणं आणि कार्यवाही काय करणार आहोत आपण या विषयामध्ये हे मांडून मी माझं बोलणं संपवेन आणि लगेच मात्र निघेन. प्रामुख्याने जो मुद्दा वारंवार ह्या क्षेत्राच्या वरती येतो ते हे क्षेत्र हे बहुतांश असंघटित मानलं जातं. संघटित आणि असंघटित हे नोकऱ्यांमधले 2 शब्द आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.